हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला ना. तर जसं की तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला वातावरण सुद्धा बदललेलं पाहायला मिळालेलं होतं. हं, हं. आणि त्याचबरोबर बऱ्याचशा भागामध्ये पाऊस सुद्धा चालू आहे. परंतु काही भाग असे आहे, की त्या भागामध्ये हं, अद्यापही पाऊस नाही. म्हणजे शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट व फोन येत आहे, हं, हं. की विदर्भाचा बराच भाग सोडलेला आहे. तर सर सर्वदूर हे पाऊस कधी राहणार आणि आजपासून पुढील कंडिशन कशी राहणार? हे शेतकऱ्यांना एक सविस्तर व डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच. पहिल्यापासून पाऊस हा सापका-शिपका आणि काही ठिकाणी जास्त पण झालेला आहे. हो, बरोबर. विदर्भाला मागच्या वेळेस सुद्धा पाऊस बरा आणि ठीक-ठाक आहे. अशा हो, बऱ्याच ठिकाणच्या आपण पाहतो 70-80% भागांना बरा आहे. हो, बरोबर. 20-25% भागांनाच तो पाऊस कमकुवत आहे आणि अक्षरशः पिकं करपू लागलेत. हो, अशा भागांची देखील आपल्याला माहिती मिळाली आहे. बरोबर. त्याच पटीनं मराठवाड्याची देखील सर्वाधिक जास्त बिकट परिस्थिती असेल तर ती लातूरची आहे आणि हो. लातूर भागात देखील ह्या भागातले जवळपास आपल्याला काही मेसेज, कमेंट्स आलेत. हं. त्यानंतर जवळपास जी कंडिशन आहे महाराष्ट्रामध्ये ही हो, सुधारत चाललेली आहे. 15-16 पासून पावसानं सुरुवात केली. आज बरोबर. 20 जुलै आहे आणि 20 जुलैच्याही संध्याकाळपर्यंत ना ना जो काही नांदेड पट्टा आहे, हां. या नांदेड पट्ट्याच्या मागच्या रेकॉर्डिंगमध्ये पण सांगितलंय, की हा 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सुरुवात करेल हो, आणि सुरुवात केली, पण तो 10% आणि 20% डेली घेतोय. त्याने बरोबर. बंद अजूनही केलं नाहीये. नाही. हां, जर बंद झालं असतं, पुन्हा आभाळ पडले असते, तर ते टेन्शन वेगळं होतं. हो, अजूनही आभाळांचा जो काही गर्दी आहे, ती चालूच आहे. बरोबर. आणि त्याच रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं, की आभाळाच्या छायेमुळे 2 दिवसात जाणारा माल हा 5-7 दिवस पण टिकून राहू शकतो, अशी आर्द्रतेचं ढग इथे हं. पाहायला मिळते. हो. वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे ढगांच्या धारा दिवसा उतरणं शक्य नाहीये हं. आणि संध्याकाळी आभाळ हे ढगांची गर्दी करत छोट्या आभाळातनं बारीक पेंडवणी पावसाची मजल काही-काही ठिकाणी पडत राहते. हो. जसं की 18ला आपण पाहिलंय परभणी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी, नांदेडमध्ये माहूर परिसरात देखील काही ठिकाणी झालाय. हो. आता आजचा जो काही पाऊस आहे 20 जुलैचा, हा पाऊस सुद्धा आज थोडी वाढती भूमिका घेणार आहे. हं. त्या जिल्ह्यांची नावं आहेत नाशिक पश्चिमेकडील भाग, जो हां. त्र्यंबकेश्वर, मुंबई, कोकण किनारपट्टीचा एरिया, हं. रत्नागिरी, सातारा हा परिसर. हा झाला इथल्या भागाची आता परत नाव घ्यायची गरज नाहीये. नाही. तर सगळ्यात प्रामुख्य म्हणजे आज सोलापूर, बीड जिल्ह्यामध्ये पावसाची जी काही संततधारपणा आहे किंवा दमदारपणा आहे, तो नक्की आज 20 जुलै ही वाया जाणार नाहीये. हो. त्याच्यामध्ये केज, धारूर, माजरसुंबापासून ते अंबाजोगाई पट्ट्यामध्ये इथे दमदार हजेरी लागेल. हां. लातूरचं चित्र जे आहे, इथे वाहुणी किंवा मुसळधार असा पाऊस नाहीये. पण काही ठिकाणी झडीसारखा ते दमदार पद्धतीचा पाऊस इथे सुरुवात करू शकेतो आणि या भागामध्ये ज्यांना पेरण्या झाल्यात, ज्या आता अंतिम घटका मोजतायत, यांना नक्की आजपासून 2-3 दिवसामध्ये दिलासा मिळून जाईल. हो. 2-3 दिवसापर्यंत याची मजल वाढत जाईल. पण आज 20 जुलैला नक्की या भागात प्रभाव टाकेल. आता हो. इथे काय होईल, की बरेच जण म्हणतील, की तुम्ही आम्हाला प्रत्येक दिवशी असंच म्हणतात, की ते पाऊस पडेल. पण आज आपल्या भागामध्ये थोडी वाऱ्याची आणि ढगांच्या जी काही सेक्टोकोलंबसच्या निर्मितीची वाढ आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच आज जर ते पाऊस पाहिजे तसा मी सांगितल्याप्रमाणे नाही झाला, तर विश्वास ठेवू नका. दमदार पद्धतीने ते पाऊस आज सुरुवात करेल आणि ही सुरुवात या भागातली असेल. नांदेडच्या प्रमुख भागांचा नंबर आज वाढणार आहे, ज्यामध्ये धर्माबाद, पालम हे भाग इथे समाविष्ट आहेत. त्यानंतर परिस्थिती जी आपण परभणीच्या काही सोडलेल्या भागांची विचारतोय. हो. आता परभणीच्या भागांमध्ये आपण जर पाहायला गेलं, तर गेल्या वर्षी सुद्धा ह्या टायमिंगला हेच चित्र होतं आणि हे चित्र बदलणार सुद्धा आहे. हं, हं, हं. त्यामुळे ह्या भागांना आज इथे थोडीफार दिलासादायक गुड न्यूज आहे आणि ती सुद्धा संध्याकाळच्या वेळेला डेव्हलप होऊन जाईल. बरोबर. मात्र हं. सर 21 ते 30च्या दरम्यान काय परिस्थिती राहू शकते? ते आपण नंतर बघूयात. आजच्या 20 जुलैचं अकोला, अमरावती आणि जळगाव, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा आज दुपारनंतर हजेरी आहे. वाशिम पट्टा, मेकर पट्ट्याचा समावेश आहे. हां, हां. खान्देशमध्ये झडीचं स्वरूप असेल. जवळपास सुकलेल्या पिकांना हा आधार देईल आणि हो. 8:30 वाजेपर्यंत परत मराठवाडा आणि विदर्भातल्या भागांमध्ये थोडी वाढ वाढ होईल आणि हो. याच्यामध्ये झडीचं स्वरूप असेल. आता हो. तुमचा तो मगाशीचा प्रश्न काय होता? हं. मगाचा प्रश्न काय होता? 21 ते 30च्या दरम्यान काय परिस्थिती राहू शकते? 31 ते 30? नाही, नाही. 21 जुलै ते 30 राइट. जुलैच्या दरम्यान आता काय परिस्थिती राहील? नक्कीच. हा प्रश्न सुद्धा उत्तम आहे. आता सध्या आपण काय सांगितलंय मागच्या 15 तारखेला, की येणारी जी काही 22-23 तारीख आहे, ती प्रशासनाने 23 जुलैपासून सर्वदूर पाऊस सांगितलेला आहे. हो. राइट? हो. आणि आपण काय म्हणलं प्रशासनाने दिलेल्या तारखेपर्यंत महाराष्ट्र व्यापू शकतो. ठीक बरोबर. आहे. हो. आज 20 जुलै आहे. अजून 2 दिवसाचा काळ आपला पण बाकी आहे. तर बरोबर. या काळामध्ये आतापर्यंत जर चित्र बघितलंय, अनेक जण कमेंट करतील तुमच्या कमेंट खाली कुठे पाऊस झालाय, हो. पिकापुरता किंवा दिलासा. याच्यामध्ये दिलासाच सांगितलाय. हो. तर तो पडलेला तुम्हाला पाहायला मिळेल. पण ठीक आहे 21 पासून ते पुढे
जी 25चा जो प्रश्न आहे, या हं. कालखंडामध्ये पाऊस हा झडीपेक्षाही अधिक किंवा काही ठिकाणी कमी असेल. हो. पण याच्यामध्ये तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं, की 24-25 पासून पुढे विहिरीच्या पाण्याचा प्रश्न अनेक भागांचा, सर्व दूर नाहीये, पण अनेक हं. भागांचा तो मिटेल. तर त्यामध्ये विदर्भाचा आणि खान्देशचा नंबर राहणार आहे. मराठवाड्याचा देखील बऱ्याच ठिकाणचा नंबर त्याच्यामध्ये असणार आहे. हो. तर याच्यात 24, 25, 26 ह्या 3 तारखा अशा आहेत, जे बंगालच्या उपसागरातलं लोकरेषा आहे, ते पूर्ण बाष्प आपल्या मराठवाड्याकडे, विशेष करून विदर्भाकडे हं. डायव्हर्ट करताना मॉडेलनुसार दिसतंय, स्पष्ट होतंय. हो. आणि याच्यामुळे अकोल्यासह विदर्भाच्या आणि बुलढाण्याच्या भागांमध्ये नदी नाल्या, ओढ्यांच्या पाण्याचा देखील आणि विहिरीच्या पाण्याच्या स्रोतांचा देखील वाढ होण्याची शक्यता दाट आहे. हां, हां. ठीक आहे. याच्यामध्ये खानदेश तरी हिशोबाने आहे, पण विदर्भ मात्र बऱ्यापैकी साथ देईल आणि याच्यामध्ये खाली विदर्भाच्या बरोबरच मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यांचा देखील समावेश बऱ्यापैकी आहे. हो. मात्र सर हं. माझा एक प्रश्न आहे, की सर्वाधिक जास्त पाऊस हे कुठे आपल्याला पाहायला मिळेल? हं. सर्वाधिक जास्त पाऊस हे कोणत्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल? नेमकं कोणत्या तारखेचं विचारताय? 21 तारखेची कंडिशन. नक्कीच. आजच्या 20ला आणि 21ला याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ आणि खानदेशचा जो काही पश्चिमेकडील भाग आहे तो. हो, हो. त्याच्यामध्ये नाशिक क्षेत्रात देखील थोडी वाढ वाहताना दिसते. हां, हां. हं. समजा या भागातून आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळेल. नक्कीच. त्याच्यामुळे त्या हो, भागामध्ये त्या टायमिंगला हा पाऊस पाहायला मिळणार आहे. हो. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.